तुम्ही ब्युटी इंडस्ट्री रिलेटेड बिझनेस चालवता का? तुमचे हेअर सलॉन्स, तुमचे मेकअप स्टुडिओज, तुमचे नेल एक्सटेन्शन स्टुडिओ, एस्थेटिक क्लिनिक्स, हेअर ट्रान्सप्लांटेशन क्लिनिक्स, नेल स्टुडिओ, लेझर ट्रीटमेंट्स. आणि रोज एकच प्रश्न येतो, एवढं काम करूनही नवीन कस्टमर्स का येत नाही? तर या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर या 3 चुका आपल्याला टाळायच्या आहेत. पहिली चूक, सगळे एकसारखे दिसतात, सगळे एकच पोस्ट करतात. बिफोर आफ्टर रील्स, ऑफर आणि बुक नाव. कस्टमरला सांगा तुम्ही वेगळे कसे आहात आणि लक्षात ठेवा, जे वेगळे दिसत नाही ते निवडले जात नाही. दुसरी चूक, फक्त डिस्काउंट्स ॲड्स चालवणे. 30% डिस्काउंट, 50% डिस्काउंट, आणि हे सतत केलं की कस्टमर शिकतो डिस्काउंट शिवाय न येण्याचं. लक्षात ठेवा, तुमची प्रीमियम सर्व्हिस डिस्काउंट्समुळे स्वस्त दिसते. तिसरी आणि सर्वात महागडी चूक, कस्टमर्सच्या डाऊट्सना, शंकांना उत्तर न देणे. कस्टमर्सच्या मनात नेहमी येतं, हे माझ्यासाठी सेफ असेल का, हायजीन आहे का, मला काही साईड इफेक्ट तर होणार नाही ना, वर्थ इट असेल का. तुमच्या कंटेंटमध्ये जर तुम्ही या गोष्टी ॲड्रेस केलेल्या नसतील तर तुम्हाला इन्क्वायरीज नक्की येतील, पण बुकिंग मात्र येणार नाही. या तिन्ही चुका फिक्स करायच्या आहेत. पार्ट 2 मध्ये मी सांगणार आहे ब्युटी बिझनेसेससाठी नक्की कोणत्या ॲड्स पोस्ट करायच्या, कोणत्या प्रकारचा कॉन्टेंट असला पाहिजे आणि बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत. हा रील सेव्ह करा आणि पार्ट 2 साठी फॉलो करा.